शीतला माता सेवाभावी बहुउद्देशीय संस्था ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संस्था म्हणून परिचित आहे। केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणं एवढंच या संस्थेचं कार्य नाही, तर या संस्थेचं काम सर्वस्वी आगळं वेगळं आहे। आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य आहे आणि आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपलं शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागतं। त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली तर शिक्षण थांबवावं लागतं। याच अनुषंगानं आज शीतला माता सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं असून जयेश बावा यांनी सूत्रसंचालन केले। संस्थेचे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केला असून तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करून आनंद व्यक्त केला। हिम्मत सोनवणे यांनी कार्यक्रमाचा समारोह केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं। यावेळी उपस्थित शीतला माता सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक गोसावी, उपाध्यक्ष श्री हेमराज ब्राह्मणे, सहसचिव श्री हिम्मत सोनवणे, श्री महेश गोसावी, चिरंजीव जयेश बावा, श्री जितेंद्र गोसावी, मच्छिंद्र गोसावी, आबा गोसावी, सुनील गोसावी, अजय गोसावी, हेमंत गोसावी, अनिल देवरे, सोनू गोसावी, भरत गोसावी, भटू गोसावी, संजय गोसावी इत्यादी सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क, साक्री।